सुशील आणि शशांक हगवणेने शस्त्र परवान्यांसाठी खोटं शपथपत्र दिल्याचं उघड, तर खोटा भाडेकरार करून मिळवला शस्त्र परवाना। हगवणेला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चौंधे कुटुंबाचे कारनामे समोर। सुयश चौंधेंवर पत्नीने केला घरगुती हिंसाचाराचा आरोप, तर सुयश चौंधे विरोधात महिला आयोगात तक्रार। केमिस्ट्रीचा गोल्ड मेडलिस्ट असलेला शास्त्रज्ञ निघाला ड्रग्सचा तस्कर। ठाण्यातील बिपिन पटेलला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। उच्च शिक्षणाचा दुरुपयोग करून मोठ्या कंपन्यांमध्ये काम करून मिळवत होता ड्रग्स बनवण्याचं साहित्य। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तहसीलदाराला भरला दम। जनता दरबारात 10 पैकी चक्क 8 तक्रारी एकाच तहसीलदाराविरोधात असल्यानं बावनकुळेंची तंबी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। छत्रपती संभाजीनगर मधील निवासी उपजिल्हाधिकारी एसीबीच्या जाळ्यात 1 कोटींची लाच मागितल्याचं प्रकरण। सहाय्यकाला लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडलं। नाशिकच्या पाथर्डी परिसरात एका मार्केटिंग कंपनीच्या आउटलेटवर कृषी विभागाचा छापा। खत विक्रीचा परवाना नसताना विक्री केली जात असल्याचं समोर। कंपनीतून मोठ्या प्रमाणात खत जप्त। सततच्या मुसळधार पावसाने सांगलीच्या येरळा नदीच्या पाणी पातळीत वाढ। धरणावरील बंधाऱ्याचा दरवाजा उघडण्यासाठी जेसीबीची मदत। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरातील इंगळी गावात भूस्खलनामुळे जमिनीला भेगा। 20 ते 25 घरांना धोका पोहोचल्यानं घर जमीनदोस्त होण्याची भीती। लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप। जिल्ह्यातील नद्या ओढ्यांना पूर, तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला फटका।